नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोरगडे व्ही.आर.एम. फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जेई 2026मध्ये फिजिक्सचे आलेले क्वेश्चन एक सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर क्वेश्चन एकदम साधा सोपा आहे. क्वेश्चनची कन्सेप्ट कशी आहे ती लक्षात घ्यायची. तर बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे, अ पार्टिकल इज रोटेटिंग इन अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशनची जी कन्सेप्ट आहे त्यातला क्वेश्चन आहे. Any instant, its motion can be described by theta equal to 5 to t raised to 4 upon 40 minus t cube by 3. Angular acceleration of the particle after 10 seconds in radian per second square. अँग्युलर ॲक्सलरेशन विचारले, अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिले. एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय? थीटा दिलेला असताना त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, ओमेगा इक्वल टू डी थीटा बाय डी टी मिळते, म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी मिळते. अँग्युलर व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यातून आपल्याला अँग्युलर ॲक्सलरेशन मिळते. हा क्वेश्चन आला आहे JEE मेन 2016 टू एप्रिल शिफ्ट 1मध्ये आलेला आहे. ओके, तर बघा प्रश्न सोडवायचा कसा, तर सोल्युशन लक्ष द्यायचं आहे. थीटा इज इक्वल्स टू 5 इंटू टी रेस टू 4 डिवायडेड बाय 40 मायनस टी क्यूब डिवायडेड बाय 3. मी काय करतो, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी डी थीटा बाय डी टी डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतोय मी. हा कॉन्स्टंट जो पार्ट आहे 5/4 आहे तसा लिहिला, 5/40 इंटू टी रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर तो इंडेक्स मल्टिप्लिकेशनमध्ये येतो आणि राहिलेला टीचा इंडेक्स 1 कमी होतो, म्हणजे किती राहतो, टी क्यूब राहतो. समजला? ओके, टी रेस टू 4चा 4 इंटू टी क्यूब मायनस टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, त्यातला हा 1/3 आहे, कॉन्स्टंट आहे T/3 मध्ये, त्यातला 1/3 कॉन्स्टंट बाजूला घेतला. टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, तर 3 इंटू टी स्क्वेअर. इंडेक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आणायचा, 1 कमी करायचं, त्याला डिफरन्शिएशन म्हणायचं. यातला जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर हे 4 4 10 40, 5 5 चोक 20, नीट आहे का, परत एकदा 5 चोक 20, 20 ने ह्याला डिवाइड केलं तर 1/2 येते. 1/2 इंटू टी क्यूब झाला, मायनस 3 3 कॅन्सल झाला, हा आला टी स्क्वेअर. हा डायरेक्ट आपण डिव्हिजन घेतला. ओके, आता अजून अँग्युलर ॲक्सलरेशन जर विचारलंय तर ते अल्फा इक्वल टू कसं मिळतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, डी ओमेगा बाय डी टी. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर याच्यामध्ये काय केलं, 1/2 जो आहे तो आहे तसंच लिहिला, इंटू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 3 इंटू टी स्क्वेअर येतो. कसा, इंडेक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आणला आणि राहिलेला टीचा इंडेक्स 1 कमी करायचा, मायनस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंडेक्स आहे, तो मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, टीचा इंडेक्स काय राहील, 2 - 1 म्हणजे 1 कमी होतं, 2 रेस टू टी. तर हे काय मिळालं आपल्याला, अल्फा अँग्युलर ॲक्सलरेशन मिळालं, 3 इंटू टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 2 इंटू टी. हे संपलेलं नाही आन्सर. याच्यामध्ये आपल्याला विचारले काय, आफ्टर 10 सेकंद, म्हणजेच टीची व्हॅल्यू 10 सेकंद ठेवा म्हणलेलं. टी इज इक्वल्स टू 10 सेकंद. टी इक्वल टू 10 सेकंद जर ठेवलं आपण, तर अल्फा इज इक्वल्स टू 3/2 इंटू टीची व्हॅल्यू 10 ठेवली, त्याचा स्क्वेअर, ओके, मायनस 2 इंटू 10 कॅल्क्युलेशन करा पटपट, 3/2 इंटू 10 स्क्वेअर आला 100 मायनस 20. ओके, 2 जर डिवाइड केलं तर हे येतं 50. 5 इंटू 3 5 3 15, 150 वजा 20, हे किती झालं, अल्फा इज इक्वल टू 130. 130 इज द फायनल आन्सर. ओके, एकदम सोपा प्रश्न होता. जेईमध्ये पण अशा टाईपचे प्रश्न पडत आहेत. आपल्यासमोर डेमो आहे, तर व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि कन्सेप्ट समजून घ्यायची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोरगडे व्ही.आर.एम. फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण JEE 2026मध्ये 5 एप्रिल शिफ्ट 2मध्ये आलेला एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन बघणार इथं. चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स अँड सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल डायनामिक्समधला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, बघा इकडं, व्हील इनिशियली ॲट सब्जेक्टेड टू युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे इथं अँग्युलर व्हेलॉसिटी घेतलेली असेल, इनिशियली 0 आहे. ओके, युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन दिलेली इन फर्स्ट 2 सेकंड, टी इक्वल टू 2 सेकंदमध्ये इट रोटेट्स थ्रू अँगल θ1 अँड द नेक्स्ट 2 सेकंड्स इट रोटेट थ्रू अँगल θ2, द रेशिओ θ2 अपॉन θ1. इंटरेस्टिंग पार्ट आहे. बघा इकडे आधी कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर याच्यामध्ये हा एक असा व्हील दिलेला आहे. हा व्हील रोटेट होते. हा व्हील इनिशियली बघा इकडं रेस्टमध्ये आहे. त्याचा इनिशियली अँगल जो आहे तो अँग्युलर व्हेलॉसिटी इनिशियल किती आहे, 0 आहे. तो रोटेट झालेला आहे. रोटेट झाल्यानंतर टी इक्वल टू 2 सेकंदामध्ये तो एवढा रोटेट झालेला आहे. त्याचा अँगल θ1 असेल एवढा. ओके, पुढच्या 2 सेकंदामध्ये आणखीन काय रोटेट झालेला आहे, टी इक्वल टू पुढच्या 2 सेकंदामध्ये त्याचा अँगल किती झालेला आहे, θ2 झालेला आहे. आले लक्षात? त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, कन्फ्युजिंग किंवा कन्सेप्च्युअल गोष्ट अशी आहे, तर आपल्याला प्रत्येक वेळेस
इथं कॅल्क्युलेशन करत असताना अँग्युलर डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेशन करत असताना इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 मोजायची, म्हणजे टी इक्वल टू 0 पासून सुरुवात करायची. तर त्यासाठी जे कायनमॅटिकल इक्वेशन आहे ते इक्वेशन असं मी घेतोय, ω2 इज इक्वल्स टू ω1 प्लस, ओके नाही आपल्याला थीटा दिलेलं आहे, थीटा दिलेलं आहे तर थीटाचं इक्वेशन यूज केलेलं आहे. थीटा इज इक्वल्स टू ω1t प्लस हाफ इंटू अल्फा टी स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला यूज करायचे दोन्ही कंडिशनमध्ये. तर त्याच्यामध्ये मी काय करतो, फर्स्ट कंडिशन जे आहे, फर्स्ट केसमध्ये बघा इकडं θ1 म्हणू इज इक्वल्स टू ω1 0 आहे प्लस हाफ इंटू अल्फा कॉन्स्टंट आहे टी स्क्वेअर. युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन टीची व्हॅल्यू 2 सेकंद आहे, त्याचा स्क्वेअर घेतला. व्हेरी गुड. θ1 इज इक्वल्स टू हाफ इंटू अल्फा, अल्फाची व्हॅल्यू आहे तशीच ठेवा, 2 स्क्वेअर 4 येते, 4 अल्फा डिवायडेड बाय 2 ने डिवाइड केला. θ1 इज इक्वल्स टू किती आला, हा 2 अल्फा आला, हे θ1 आलं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, मी काय सांगितले परत θ2 कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर θ2 कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला 0 पासून जर टाईम मोजला तर पूर्ण अँगल θ1 प्लस θ2 एवढं आधी मोजावं लागेल आपल्याला. θ1 प्लस θ2 त्याला वेगळं काहीतरी नाव देता येईल आपल्याला. काय नाव देता येईल बरं, बघा इकडं θ1 θ2 ही जी आहे मी काय म्हणतोय, बघा इकडं हा एवढा अँगल आपल्याला मोजायचा आहे. किती, कोणता, θ1 आणि θ2. नीट लक्ष द्या परत एकदा. हा जो पूर्ण अँगल आहे हा अँगल आपल्याला मोजायचा आहे. तो थीटा अँगल घेतला आपण, तो थीटा आधी कॅल्क्युलेट करू. आणि पूर्ण थीटा जो आहे तो θ1 प्लस θ2 आहे. θ2 कॅल्क्युलेशन करायला काय करावं लागेल, थीटामधून θ1 सबट्रॅक्ट करायचं, θ2 राहते. मग थीटा कॅल्क्युलेशन करावं लागेल का, इनिशियल टाईमपासून आणि इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटीपासून कॅल्क्युलेशन करता येते, तरच ही इक्वेशन यूज करता येते आपल्याला. ओके, तर आता बघा इकडे लक्ष द्या काय म्हणतोय. आता थीटा कॅल्क्युलेट करतो मी. थीटा इज इक्वल्स टू ω1 0 आहे प्लस हाफ इंटू अल्फा इंटू, आता टाईम किती घ्यायचा आहे पूर्ण थीटा मोजण्यासाठी, टी प्लस टी, 2 + 2 सेकंद, म्हणजे टोटल किती अँगल होते, टोटल टाईम होते 4 होते, त्याचा स्क्वेअर झाला. तर थीटा इज इक्वल टू 4 स्क्वेअर 16 अल्फा डिवायडेड बाय 2. थीटा इज इक्वल टू 8 अल्फा झाला. किती झालं हे, 8 अल्फा. हे नाही आपला आन्सर. आपल्याला θ2 फाईंड करायचं आहे. टोटल थीटामधून हा θ1 सबट्रॅक्ट करा, θ2 राहते. θ2 इज इक्वल्स टू थीटा मायनस θ1. टोटल थीटा म्हणजे टोटल 4 सेकंदामधलं किती अँगल आलेला आहे, 8 अल्फा आहे. आणि इनिशियल अँगल θ1 किती आलेला आहे, तर तो 2 अल्फा आहे. टोटल किती झाला, हा 6 अल्फा आलाय. आणि आपल्याला विचारलंय θ2 अपॉन θ1. ही अशी कन्सेप्ट आहे. θ2 अपॉन θ1 इज इक्वल टू 6 अल्फा डिवायडेड बाय 2 अल्फा इज इक्वल्स टू, फायनल आन्सर आहे 3. अशा पद्धतीने एवढा विचार करावा लागतो. एवढा विचार करताना कंटाळा करायचं नाही, आळस करायचं नाही. पेपरमध्ये पण आणि अभ्यास करताना पण दिलेली कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित समजून घ्यायचं काम करा. थँक्यू.